विमान चुकलेल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धावून आले आहेत। जळगाव विमानतळावर ही घटना घडली आहे। किडनी विकाराने त्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या चार्टर्ड विमानानं मुंबईत आणत रुग्णालयात दाखल केलं। किडनी प्रत्यारोपणासाठी महिला जळगावहून मुंबईला जात होती, मात्र विमानतळावर पोहोचण्यास उशीर झाल्यानं महिलेला वेळेत मुंबईत पोहोचणं कठीण झालं। याबाबत गिरीश महाजनांना कार्यकर्त्यांकडून माहिती मिळाली। महिला आणि तिच्या पतीला शिंदेंनी आपल्या विमानातून न्यावं अशी विनंती महाजन यांनी केली। शिंदेंनी तात्काळ महिला आणि तिच्या पतीला आपल्या विमानात जागा देत मुंबईत आणलं असता सदर महिलेला विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत रुग्णालयात दाखल केलं। मला एक फोन आला, पेशंट महिला होती, तिला किडनी चा आजार होता, बऱ्याच दिवसापासून किडनी खराब होत होती आणि तिला नेमकी किडनी मिळाली आणि तिला निरोप 5 वाजता आला संध्याकाळी। तिला इथून जळगावहून मुंबईला जायचं होतं, पण विमान तिला इथं काही मिळू शकलं नाही। इतक्या कमी वेळामध्ये 10 वाजेपर्यंत त्यांना पोहोचायचं होतं, 11 वाजेपर्यंत ते पोहोचू शकले नसते। मी शिंदे साहेब आम्ही सोबत येत असताना मला फोन आला, मी साहेबांना विनंती केली, ते म्हटले वेळ पडली तर आपण आपली 2 पिला खाली ठेवून घेऊ, जागा नसेल तर, पण रुग्णाला घेऊन जाऊ। त्या विमानामध्ये शीतल पाटील म्हणून ते रुग्ण आहेत, त्यांचे मिस्टर दोघांना आम्ही त्या ठिकाणी जागा करून दिली। माननीय शिंदे साहेब त्यांना घेऊन गेलेत। आम्ही मुक्ताईनगरच्या चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारीचा कार्यक्रम होता, जी आपली पंढरीची वारी निघाली त्याच्याकरता आम्ही निरोप द्यायला गेलो होतो। येताना गिरीश भाऊंनी सांगितलं की असे 2 माझे रुग्ण आहेत आणि त्या रुग्णाला जर मी घेऊन गेलो नाही तर कदाचित त्यांचा जीव वाचणं मुश्किल होईल आणि त्यांची किडनीचा नंबर आजच लागला होता आणि त्यांनी 10 वाजेपर्यंत बोलवलं होतं। त्यांचं विमानही निघून गेलं होतं, पण त्यांनी सांगितलं की माझे 2 पिये जरी खाली उतरावं लागले तरी चालतील, पण आपण ह्या रुग्णांना घेऊन जाऊ। आणि आज बघा योगायोगाने शिंदे साहेबांच्या मुळेच आज त्यांचा जीव वाचतो असं म्हणायला काही हरकत नाही, किंवा त्यांना किडनी मिळते असं म्हणायला काही हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।